नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपवासाची कुरकुरीत बटाटा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला बटाटा भजी बनवायची, त्यासाठी इथे मीडियम साईजचे 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। बटाट्याला माती वगैरे लागलेली असते, त्यासाठी चांगला चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे। आता याची आपण साल काढून घेऊ। आपण तिन्ही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आता बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर इथे मोठ्या होलची किसणी घेतलेली आहे आणि त्या किसणीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। मोठ्या होलचीच घ्यायची, खूप जास्त असं बारीक होलची अजिबात घ्यायची नाही। तर इथे बघा, या पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। सगळा बटाटा आपण किसून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बटाटा आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आणि छान असा घट्ट पिळून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। घट्ट छान असा पिळून घ्यायचा आणि त्यातलं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। किसलेल्या बटाट्यामधलं सगळं पाणी आपण पिळून घेतलेलं आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत असा हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे साहित्य घालायचं आहे। तर इथे बघा, चवीनुसार मीठ, त्यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची, 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ, 2 चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूट आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाव चमचा मिरची पावडर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण बटाटा ओला आहे, त्या ओलेपणामध्येच हे सगळं मिक्स होऊन जातं। हे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे कोरडं साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ओलेपणातच छान असं मिक्स झालेलं आहे। आता तुम्ही जर घट्ट बटाटा पिळून जर घेतला नाही तर त्यामध्ये जास्त पाणी राहू शकतं आणि मिश्रण पातळ होऊ शकतं। तर त्यासाठी काय करायचं, पुन्हा 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे आणि बघा, अशी छोटी छोटी आपल्याला भजी तयार करायची आहे। आपल्याला सोडा वगैरे काहीही घालायचं नाही, अशी गोल गोल भजी बनवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण गोल गोल भजी ही बनवून घेतलेली आहे। आता आपण तळून घेऊ। भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक एक भजी सोडून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। भजी सोडल्यानंतर अलगद आपल्याला झाऱ्याने उलट पलट करून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीने आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे। खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, मोठा गॅस ठेवला तर वरून जळतील आणि आतून तसेच कच्ची राहतील। उलट पलट करून आपण हलक्याशा सोनेरी रंगावर भजी तळून घेतलेली आहे आणि भजी तुम्ही इथे कलर बघू शकता, अतिशय सुंदर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेले आहे। आता ही भजी आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिलेली ह्याच पद्धतीने तळून घेऊ। आपली सगळी बटाट्याची भजी तळून खाण्यासाठी तयार झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। छान अशी कुरकुरीत झालेली आहे, वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद अशी झालेली आहे आणि कुठेही कच्ची वगैरे राहत नाही। मी तुम्हाला सांगितलेलं, गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, मीडियम गॅसवर तळायचं, म्हणजे आतपर्यंत छान अशी बटाटा शिजला जातो। आता एकादशी आलेली आहे आणि एकादशीला तुम्हाला साबुदाणा चालत नाही, भगर चालत नाही, तर अशा सोप्या पद्धतीने एकदम कमी साहित्यामध्ये अशी बटाट्याची भजी तुम्ही जरूर करून बघा। करायला फारसा वेळ लागत नाही, अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये भजी बनवून तयार होतात। तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही भजी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।